भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या कुटुंबियांसह आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे। या नाशिकच्या सिडको परिसरातील मतदान केंद्रावरती संपूर्ण कुटुंबियांनी या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। सोबतच दीपक बडगुजर जे 29 चे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर स्वतः सुधाकर बडगुजर जे प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार आहेत, या दोघांनीही आज मतदान केलेले आहे। भाऊ, नाशिक महानगरपालिकेसाठी 9 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत, काय सांगा? खूप आनंद वाटतोय आणि मतदारांचा जो उत्साह बघितला तर इथे रांगा लागलेल्या आहेत आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। प्रचंड बहुमताने बीजेपीचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी होते। नक्कीच भाऊ, खरं तर आपण देवदर्शन केलेलं आहे, देवाकडे काय प्रार्थना केली? भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेमध्ये येऊ दे हीच देवापुढे प्रार्थना केली। नक्कीच आपण देखील 29 चे उमेदवार आहात, आपला मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे, काय सांगा? सर्वप्रथम मतदान करून मी मतदानाचा अधिकार बजावून प्रभाग क्रमांक 29च्या दिशेने आता निघतोय आणि मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करेन की लोकशाहीच्या या उत्साहात आपण सगळ्यांनी सहभागी होऊन प्रचंड मतांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा नाशिक महापालिकेवर फडकावा अशी मी आपणामार्फत आवाहन करेन। नक्कीच आपल्यासोबत सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी देखील आहेत, त्या माजी नगरसेविका आहेत। ताई, आपण जर बघितलं तर यंदा आपण मुलासाठी प्रचार केला आहे, यंदा आपण निवडणूक येत नाहीत मात्र मुलासाठी प्रचार केला, यंदाची निवडणूक आपल्यासाठी वेगळी आहे? आगळी वेगळे तर आहेच, कारण एक वेगळा आनंद आहे का आपण म्हणजे माझा मुलगा रन झालेला आहे आणि तो विजयी होणार हे निश्चित, म्हणून एक वेगळा आनंद आहे। नक्कीच तुम्ही देखील मतदान केलंय? हो, मतदान आधी पहिलं मतदान आणि नंतर लोकांना सांगायचं की मतदान करा। नक्कीच पुन्हा एकदा आपण सुधाकर बडगुजर यांच्याकडे। भाऊ, आज मतदानाचा दिवस आहे, नाशिककर जे आहेत ते आपला कौल मतपेटींमध्ये बंद करणार आहेत, आपण स्वतः उमेदवार आहात, काही धाकधूक वाटते आपल्याला? नाही, काही टेन्शन नाही, प्रचंड बहुमताने विजय होईल, काही प्रॉब्लेम। नक्कीच आपल्यासोबत भाजप नेते सुधाकर बडगुजर होते आणि त्यांनी या ठिकाणी विजयाचा विश्वास देखील जो आहे तो व्यक्त केला आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।